लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। फेब्रुवारी आणि मार्चचा निधी एकत्रित जमा झालेला आहे। सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्यात आलाय। सोबतच मार्चचाही हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। आज जवळपास 2,52,00,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची आणि एक धक्कादायक बातमी सुद्धा आली आहे, जी ऐकताच श्वास रोखला जाईल। अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 20वा आणि 21वा हप्ता बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 3,000 रुपये जमा झाल्याचे मेसेजेस लाडक्या बहिणींच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येण्यास सुरुवात झाली आहे। आज फक्त 10 बँकात हप्ता वितरणाचा पहिला टप्पा पार पडेल आणि आज 12 जिल्ह्यांच्या महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित डबल हप्ता हस्तांतरित होत आहे। 3,000 रुपये आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे, पण हे पैसे प्रत्येकापर्यंत पोहोचतीलच याची खात्री नाही। लाभार्थी महिला आहेत त्यांना 3,000 रुपये आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे। एकाच वेळी 2 हप्ते जमा झालेले आहे, पण हा आनंद क्षणभंगूर असू शकतो, कारण पुढे जे वाट पाहताय ते थरकाप उडवणारं आहे। लाडक्या बहिणीला डायरेक्ट 3,000 रुपये जमा झाले। सकाळपासून बहिणींना मेसेजेस यायला सुरुवात झाली। सरकारने निर्णय बदलला, फक्त 20वा हप्ता द्यायचा होता, आता 20वा आणि 21वा हप्ता एकत्रित दिला जातोय। परिपत्रक देखील आले, बहिणींना पैसे सुरू झालेत, मेसेजेस आलेत। बघा, लाडकी बहीण योजनेच्या 20व्या आणि 21व्या हप्त्याच्या वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि यात प्रत्येक पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे। प्रशासनाकडून 12 जिल्ह्यांची यादी सोबतच पात्र महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या यादीत तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे की नाही, तुम्हाला 20वा आणि 21वा हप्ता कधी मिळेल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, एक क्षणही चुकवू नका। दुसरीकडे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण आहे, जणू एखाद्या तुटण्याच्या उंबरठ्यावर असलेला पूल, आणि म्हणूनच 2100 रुपये देण्यास प्रशासनानं मात्र नकार दर्शवलेला आहे। आता अशा परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्त्यासाठी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे। पण जसं की तुम्हाला माहिती आहे, फेब्रुवारीमध्ये 20वा हप्ता काही तांत्रिक अडचणींमुळे महिलांच्या खात्यात जमा होऊ शकला नाही। ती रात्र किती अस्वस्थ होती। त्यामुळेच आता आजपासून फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचे हप्ते 1500 अधिक 1500, 20वा आणि 21वा हप्ता टोटल 3,000 रुपये पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत। लाडक्या बहिणींना आज 10 जिल्ह्यात आणि फक्त 12 बँकेत हप्ता वाटप होणार आहे। सगळ्या बँकेत पैसे येणार नाही आणि हे ऐकून छातीत धडधडायला लागेल। पोस्टाचा देखील प्रॉब्लेम झालाय। स्टेट बँक आणि महाराष्ट्र बँक यामध्ये पैसे हस्तांतरित करताना मोठा घोळ झालाय। एखाद्या थरारक रहस्याप्रमाणे एका महिलेचे पैसे दुसऱ्या महिलांच्या खात्यावर जात आहे, तर काही महिलांना पैसे काढता देखील येत नाहीत। बँकेची लिस्ट देखील सादर झालेली आहे। राज्य शासनाकडून 10 जिल्हे आणि 12 बँकांची यादी आलेली आहे। हे पैसे फक्त 12 बँकेत येणार आहेत। आजचे 10 जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या 12 बँका आहेत लगेच पहा, कारण पोस्टात जर तुमचं खातं असेल तर एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। स्वतः अदितीताई यांनी वाटपाचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे आणि 20व्या 21व्या हप्त्यासाठी काय नवीन निकष आहेत, संपूर्ण सविस्तर माहिती खुद्द महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे अदितीताई काय म्हणाल्या शेवटच्या सेकंदापर्यंत बघा। आता बघा, हे तर झालं एक चांगलं अपडेट, परंतु यासोबत एक दुःखद अपडेट सुद्धा आलेला आहे आणि त्याच्यामुळे लाखो बहिणींना निश्चितपणे धक्का बसणार आहे। जणू पायाखाली जमीन सरकावी असा, कारण आता 20वा आणि 21वा हप्ता हा सरसकट वाटला जात नाहीये। आत्तापर्यंतचे जे हप्ते होते, जानेवारीपर्यंतचे हे 19 हप्ते प्रशासनानं सरसकट वाटले। ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते सर्वांना 1500 रुपयांप्रमाणे वाटप झालं, परंतु इथून पुढे म्हणजे 20वा आणि 21वा हप्ता मिळणं सुरू झाला आहे, तो मात्र आता अशा महिलांनाच मिळेल ज्यांनी प्रत्येक नियम काटेकोरपणे पाळला आहे। बघा, काल महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली। त्या बैठकीच्या प्रत्येक क्षणात निर्णयाचं भवितव्य टांगणीला लागलं होतं। त्या बैठकीमध्ये अदितीताई तटकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची एका विशिष्ट आधारावर आम्ही स्क्रुटिनी करत आहोत।
म्हणजे पडताळणी करत आहोत. आणि ही पडताळणी करत असताना महिलांनी आता या 5 गोष्टी चेक करायच्या आहेत. या 5 गोष्टी तपासून पाहायच्या आहेत. त्यांनी कोणकोणत्या 5 गोष्टी सांगितल्या सविस्तर आपण बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, नाहीतर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही आणि पुढचे हप्ते सुद्धा बंद होतील. म्हणून शेवटच्या सेकंदापर्यंत काय निर्णय झाला तो बघा. नंबर 1 बघा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय तर ताबडतोब तुम्ही ही पहिली गोष्ट चेक करा. एक क्षणाचाही उशीर नको. तुम्ही तुमचा बँक पासबुक समोर ठेवा आणि सोबतच तुमचं आधार कार्ड समोर ठेवा. तुम्ही चेक काय करायचंय तर तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक याच्यावर तुमचं जे नाव आहे, तुमच्या नावाचं जे स्पेलिंग आहे इंग्लिशमध्ये, हे स्पेलिंग व्यवस्थित चेक करा. तुमच्या आधार कार्डवरती जे स्पेलिंग आहे तुमच्या नावाचं, तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या वडिलांच्या नावाचं आणि तुमचं आडनाव, हे स्पेलिंग बँक अकाउंटवरील स्पेलिंगशी तंतोतंत जुळायला हवं. जर ते तसं जुळत नसेल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार नाहीत. हे वास्तव एखाद्या धारदार शस्त्रासारखं आहे जे चुकीच्या क्षणी घाव घालतं. पहा, 5 गोष्टी ज्यांच्या चुकीच्या आहेत त्यांना मात्र इथून पुढे पैसे द्यायला शासनानं स्पष्ट नकार दिलेला आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक नम्र विनंती आहे. तुमच्यासाठी तुमचे एकनाथ दादा शिंदे हे सरकारशी लढत आहेत. एकट्यानं संघर्षाची वाट चालत आहेत. 2100 रुपये सरकारनं द्यावेत यासाठी आग्रह धरत आहेत. मग तुमचंही काम आहे एकनाथ दादांना सपोर्ट करणं. आणि यासाठी तुम्ही सोशल मीडियावरती जास्तीत जास्त कमेंट करत चला की आम्हाला 2100 रुपये हप्ता हवा आहे. आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा आणि किमान 5 महिलांना, तुमच्या 5 बहिणींना, मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि बेल आयकॉन ऑल प्रेस करा. चला तर व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया. आणि पुढे जे आहे ते प्रत्येक बहिणीसाठी निर्णायक आहे. इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. म्हणजे फेब्रुवारी अधिक मार्च हप्ता पहिल्या आठवड्यात जमा करण्याचा सरकारचा विचार होता. त्या अनुषंगाने 20वा आणि 21वा हप्ता एकत्रित 3000 रुपये पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. आणि पुढील 4-5 दिवसात हप्ता वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडेल. पण या दरम्यानचा प्रत्येक तास उत्कंठावर्धक असेल. परंतु आता ज्या ज्या महिला अपात्र आहेत त्यांना बाहेर काढायचं काम सुरू झालंय. जणू एखाद्या गुप्त यादीतून नावे हळूहळू गाळली जात आहेत. आणि म्हणून या महिन्यात प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी थोडासा उशीर होत आहे. टप्प्याटप्प्याने 20वा आणि 21वा हप्ता जमा होत आहे. कदाचित पुढील 4-5 दिवसात सगळे पैसे 2,30,00,000 महिलांपर्यंत वाटप केले जातील. जवळजवळ 20 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. हा आकडा ऐकताना हृदयाचा ठोका चुकेल. आणि या महिलांच्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला 20वा आणि 21वा हप्ता मिळणार नाही. पण पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये 1 एप्रिललाच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये हप्ता होणार आहे. हे ऐकून श्वास मोकळा झाला असेल, पण थांबा, आनंदाची बातमी आहे पण त्यातच वाईट बातमी बघा. दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू. पहिली गोष्ट मी सांगितली, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक हे तंतोतंत जुळायला हवं. त्याच्यावरचं नावाचं स्पेलिंग जुळायला हवं. दुसरी गोष्ट, तुमची जी जन्मतारीख आहे तर ती अचूक पाहिजे. एक छोटीशी चूक सारं काही उलटवू शकते. बँकेमध्ये नोंदवलेली जन्मतारीख आणि तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख ही जुळायला पाहिजे. बऱ्याच जणांचं काय झालं, बऱ्याचशा महिलांचं की आधार कार्डवर फक्त वर्ष आहे, तारीख आणि महिना नाही. जणू एखाद्या अपूर्ण रहस्याप्रमाणे. त्या ठिकाणी जन्मतारीख म्हणजे तारीख आणि महिना हा नमूद नाही. तर या गोष्टी तुम्ही चेक करून घ्या. आता बघा, जर फरक असेल तर नक्की त्यांनी काय करावं हे मी पुढे सांगणार आहे. ज्यांचं नाव चुकीचं आहे त्यांनी नक्की काय करायचंय नंतर आपण पाहूया. दुसरी गोष्ट बघा, अनेक महिलांनी एक मोठी चूक केली आहे आणि ही चूक आता त्यांच्यासाठी धोक्याची घंटा बनली आहे. त्यांनी ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरला आणि नंतर अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाईन फॉर्म भरला. याच कारणांमुळे बघा, बऱ्याचशा महिलांचं काय झालं की आधी त्यांनी एक फॉर्म भरला परंतु तो फॉर्म मंजूरच होईना. आणि तो लवकर मंजूर होत नसल्यामुळे शेजारच्यांना पैसे मिळाले परंतु मलाच पैसे मिळत नाहीत, माझा फॉर्म मंजूर होत नाही. आणि म्हणून अशा महिलांनी डबल फॉर्म भरले. तर अशा महिलांना तात्काळ सूचना आहेत. अर्जंट, तातडीच्या सूचना. एक क्षण मोलाचा आहे. ज्या ज्या महिलांनी डबल फॉर्म भरले आहेत आणि जर तुम्हाला डबल पैसे आलेले असतील तर ताबडतोब हे पैसे आपण परत करायचे आहेत. यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक आहे, तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या हेल्पलाईन नंबरवरती ताबडतोब कॉल करून आपण त्याविषयीची माहिती सांगा. आता बघा, हेल्पलाईन नंबर 181 हा नंबर आहे. 181 हा नंबर तुम्ही लगेचच डायल करा आणि त्यांना सांगा की आम्हाला डबल पैसे आलेले आहेत.
अन्यथा तुमच्यावरती कायदेशीर कार्यवाही सुद्धा होऊ शकते आणि तुम्हाला जेलवारी म्हणजे तुरुंगात सुद्धा जावं लागू शकतं. हे दुःस्वप्न वास्तव होण्यापूर्वीच पाऊल उचला. तेव्हा ही गोष्ट आपण ताबडतोब करायची आहे. ठीक आहे? आता पुढची गोष्ट बघा. अनेक महिलांनी काय केलंय हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. बघा, आता त्यांनी फॉर्म भरला, पण त्यानंतर त्यांचं लग्न झालंय आणि लग्न होऊन ते दुसऱ्या गावी गेलेले आहेत. आता ज्या महाराष्ट्रातच आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही, परंतु ज्या महिला महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर गेलेल्या आहेत अशा महिला आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत. तेव्हा अशा देखील महिलांनी 181 नंबरवरती तात्काळ कॉल करून आपण या योजनेसाठी पात्र नाही असं सांगायचं आहे. त्यापुढे बघा, ज्या महिलांचं वय 65च्या वर गेलंय, म्हणजे योजना चालू होती त्यावेळी त्यांचं वय 65 होतं, आता मात्र 65च्या वर गेलंय, अशा देखील वृद्ध महिलांनी ताबडतोब कॉल करून आपण पात्र नाहीत हे सांगायचं आहे. आपला अर्जाचा नंबर सांगायचा आहे. ठीक आहे? आता बघा पुढे, जे त्यांनी सांगितलंय की कोणत्या महिला पात्र असणार आहेत. उत्पन्नाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे त्यांच्यासाठी आता एक अदृश्य जाळं विणलं जाते. आता बघा, तुम्ही थोडंसं हे सिरियसली घ्या, कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून तुमचा डाटा मागवला जात आहे. फक्त तुमचा नाही, तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींचा डाटा मागवला जातोय. ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत त्या महिलांच्या रेशन कार्डवर नमूद जेवढ्या व्यक्ती आहेत, तुमच्या रेशन कार्डवर जेवढे माणसं आहेत त्या सगळ्यांचा इन्कम टॅक्स विभागाकडून डाटा मागवला जातोय. आणि याच्यामध्ये जर आढळून आलं की तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीनं इन्कम टॅक्स फॉर्म भरलेला आहे, आयकर भरलेला आहे, तर अशा महिलांची मोठी अडचण होणार आहे आणि ती अडचण येण्यापूर्वीच सावध व्हा. तसंच 4 चाकी वाहनाबाबत स्ट्रिक्टली आदेश देण्यात आलेले आहेत आणि हे आदेश ऐकताना अंगावर काटा येईल. तुमच्या घरात जर 4 चाकी वाहन असेल आणि हे 4 चाकी वाहन म्हणजे कार असेल, ते जर तुमच्या घरातल्या व्यक्तीच्या नावावर असेल, नोंदणीकृत असेल, तर तुम्हाला मोठा प्रॉब्लेम आता येणार आहे. कारण RTO कडून आता 4 चाकी वाहनांची माहिती मागवण्यात आलेली आहे. डेटाची ही जाळी हळूच आवळली जाते, त्याचं सिंक्रोनायझेशन केलं जाते आणि जर तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन आढळलं तर आता तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही. ज्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड त्या ठिकाणी सबमिट केले अशा सगळ्या महिला योजनेतून वगळल्या जाणार आहेत, जणू एखाद्या गुन्हेगारी कथेत सापडलेल्या खोट्या पुराव्यासारखं. ठीक आहे? आणि ज्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले त्या महिला अडचणीत आलेल्या आहेत. बघा, मी काल तुम्हाला 2 अटी सांगितल्या होत्या आणि त्या अटी आता निर्णायक भूमिका बजावणार आहेत. या 2 अटी कदाचित तुम्हाला माहीत असतील. तुम्हाला 19वा हप्ता हा यायलाच हवा. जर तुम्हाला 19वा हप्ता आला असेल तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला 20वा आणि 21वा हप्ता सुद्धा येईल. परंतु अदितीताईंनी ज्या 5 गोष्टी सांगितल्या, म्हणजे 4 चाकी वाहन वगैरे जे सांगितलं, उत्पन्न वगैरे किंवा आधारवरचं नाव आणि बँकेचं नाव हे जुळायला पाहिजे, या गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील तर 20वा आणि 21वा हप्ता 100% तुम्हाला मिळेल. दुसरी अट मी सांगितली की तुम्ही रेशन कार्ड KYC करून घ्या. ही एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी चुकल्यास मोठं नुकसान होईल. जर तुम्ही रेशन कार्ड KYC केलेली नसेल ताबडतोब करा. जर तुमचं नाव ऑनलाईन दिसलं नाही तर कदाचित तुम्हाला 20वा आणि 21वा हप्ता तर मिळेल, परंतु त्यापुढचे हप्ते मात्र मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणून रेशन कार्ड KYC ताबडतोब करून घ्या. तर लाडकी बहीण योजनेचा 20वा आणि 21वा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते एकत्रित 3,000 रुपये आपल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. पण हा प्रवास इथेच संपत नाही. खरा कस आतापासून लागतो. आता सांगितलेल्या 5 अटींमध्ये तुम्ही बसता की नाही या अटी नक्की चेक करा, निकष चेक करा. प्रत्येक व्हिडिओचा अपडेट आम्ही देत आहोत आणि हे अपडेट प्राप्त करण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.